बीड मधल्या या वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली पुढारी न्यूजनं काढली आहे। कराडवरती तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत। खंडणी, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दंगल, बेकायदेशीर जमाव असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील सर्वच राजकीय नेते आक्रमक झाले। तर याच वाल्मिक कराडची कुंडली बघूयात। वाल्मिक कराडवरती गंभीर स्वरूपाचे तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न, खंडणी, फसवणूक, दंगल, बेकायदेशीर जमाव असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। गंभीर गुन्हे असताना सुद्धा त्याला शस्त्र परवाना देण्यात आला आहे। गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याच्या सोबत 2 पोलीस बॉडीगार्ड आहेत। ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या 245 गुन्हेगारांच्या यादीत कराडचा समावेश आहे। 11 डिसेंबरला कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला। आणि या सगळ्या विषयी आपण बोलूयात। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, एकीकडे कराडनं आज पत्करलेली शरणागती आणि दुसरीकडे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता लागलेली आहे। केजकडे CID त्याला घेऊन गेलेली आहे, त्यामुळे आता पुढची प्रोसिजर नेमकी कशी असेल, पुढे काय प्रक्रिया घडेल? गुरुप्रसाद, या ठिकाणी आता CIDचे जे अधिकारी आहेत ते कराडला या ठिकाणी आणतील आणि न्यायालयामध्ये हजर करतील। आपण पाहिलं की न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आलेली आहे उशिरा रात्री हजर करण्याची, कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि हा गंभीर विषय आहे, त्यामुळे परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती। त्यानंतर आता कराडला या ठिकाणी आणण्यात येत आहे, कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर या प्रकरणातले अनेक बारकावे समोर आणण्यासाठी कस्टडीची मागणी हे करू शकतात, कारण की साधारण हीच प्रक्रिया असते की कुठल्या आरोपीला जेव्हा न्यायालयात हजर करतात तेव्हा पोलीस कस्टडी मागितली जाते। साहजिकच आहेत की CID कडून देखील तशा पद्धतीची मागणी न्यायालयाकडे केली जाईल। मात्र त्यानंतर न्यायालय किती दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। साधारणतः 2 तास लागतील, 1.5 ते 2 तास अजून वेळ या ठिकाणी येण्यासाठी लागू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यानंतर सर्व स्पष्ट होईल की पोलीस कोठडी किती दिवसाची मिळणार आहे आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे। त्यामुळे अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।